आणि आता बातमी आहे मराठी माणसाच्या नोकरी संदर्भातली। मुंबईतील एका कंपनीमध्ये मराठी माणसालाच नोकरी मिळणार नाही अशी पोस्ट व्हायरल झाली होती आणि त्यावरूनच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती। या कंपनीची संपूर्ण चौकशी करू अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। त्याचबरोबर असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। लिंक्डइनवर टाकलेल्या या पोस्टमध्ये मराठी पीपल आर नॉट वेलकम हियर असा आशय लिहिण्यात आला होता। दरम्यान सोशल मीडियावर या पोस्ट नंतर संतापाची लाट उसळली आणि नंतर मात्र या महिलेने सोशल मीडियावरच माफीही मागितलेली आहे। कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू आणि आता तर आम्ही 4 लाख जॉब्स स्वतः शासन जर्मनीमध्ये देते। त्याच्यामुळे अशा कंपन्यांची आम्हाला आवश्यकता बिलकुल मुंबईमध्ये नाही। परंतु कोणालाही हॅरॅस करणं हे धोरणसुद्धा नाही। याच्या संदर्भात त्यांना काय करता येईल, हे मी लीगली काय करता येईल याची चौकशी करेन आणि निश्चितपणे याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देईन।